तुमच्या मनात अजूनही तुमच्या प्रेयसीचा वास आहे की? इनाम मिळणार तुम्हाला, मला मोठा इनाम मिळणार शूरवीर. तो भूकंप तुम्ही घडवाल. घडणार. हा भूकंप घडणार. आणि हा भूकंप घडल्यानंतर मुधोळकरांचं घर कसं जमीनदोस्त होतं ना, ते बघाच तुम्ही. घडणारच. त्याआधी त्या भूकंपाचा आवाज कधी येतोय ती वाट बघतोय मी. जय तांबडे बाबा. बाबा, बाबा, सत्यजित, एवढ्या रात्री तू कुठे निघालास? राहू दे प्रिया, तुला सांगितलं तर तुला ऐकायला आवडणार नाही. मंजिरीला शोधायला चाललास ना? कुठे कुठे शोधणार आहेस तिला? हे बघ प्रिया, मला तुझे सल्ले नकोत प्लीज. मी सल्ले देत नाहीये. एकटा जाऊ नकोस, मी पण येते तुझ्या बरोबर. बरं चल. शालिनी, हा? शालिनी झोपली का ग तू? नाही, काही काम होतं का? नाही, थोडं बोलायचं होतं तुझ्या बरोबर. बोला. नाही म्हणजे ही वेळ नाहीये, पण काय करणार? सासूबाई, तुम्ही संकोच करू नका, बोला. का आपल्याकडं नवरात्रीत अष्टमीचा गोंधळ घालायची रीत आहे. यावर्षी काहीच तयारी दिसली नाही, म्हणलं विचारावं तुला. नाही, गेल्या वर्षीपर्यंत आपण घालायचो गोंधळ, पण माहित नाही यावेळेला सत्यजीतच्या मनात काय. एवढी अवघड परिस्थिती ओढवून बसली आपल्यावर. सत्यजितचा ना देवावरचा विश्वासच उडालाय सासूबाई. त्याचं लग्न ठरवण्यात मी चूक काय केली आणि हे सगळं घडलं. असं नसतंय अगं. देणारा बी तो असतोय आणि घडविणारा बी तोच असतोय. परिस्थिती काय बी आली तरी आपल्या कर्तव्यात कसूर करायची नसते. आणि लग्नाच्या बाबतीत बोलशील तर तुझ्याकडनं काय बी चूक झालेली नाही. आता नक्षत्रासारखी पोरगी आहे. समद्यांवर प्रेम करते, समद्यांचा आदर करते, समद्यांचा मान राखते आणि संस्कारानं बी चांगली आहे. सासूबाई, आपण तिच्याविषयी न बोललेलंच बरं. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. रात्रही झाली आहे, मी बी जाते आता. म्हणू अशी शांत, ती सुंदर दिसतेस तू. मला माहीतच नव्हतं. रात्र असं तुला कधी बघितलंच नव्हतं.
मेरे ख्वाबों में तू मेरे सांसों में मेरे सपनों में. सुधीर सुधीर लेट नाईट ब्लॅक अँड व्हाईट होय आत्ताच तांबडे बाबानं काढ पण झोपेत दाबा केलं सांगितलं कुणीतरी संत ताटे म्हणून तेव्हा लेट नाईट ब्लॅक अँड व्हाईट मोह मी समजलो नाही दादासाहेब. हे जास्त होईल तिथं आमच्या मित्राच्या मिसेस आहेत अंजली मुतोळकर त्या सुखरूप आहेत ना हो हो. तशाच राहायला पाहिजेत. त्यांना टच जरी केला ना तर बघा हा? आणि तुमचे शिलकीचे हिशोब मागावून तेव्हा लेट नाईट ब्लॅक अँड व्हाईट मोह वाईट. हो हो दादासाहेब. चला ठेवतो. तांबडे बाबाच्या काकड आरतीची वेळ झाली. अंघोळ करून घेतो. कट. मिसेस बंबात लाकडं टाका आणि गिझर ऑन करा. लेट नाईट ब्लॅक अँड व्हाईट. आता घरी जायचं का? म्हणजे आणखीन किती वेळ शोधायचं? जोपर्यंत ती सापडत नाही तोपर्यंत. काय वेड्यासारखं बोलतोय? सत्यजित रात्रभर फिरतोय आपण. अख्खं कोल्हापूर शोधून झालं, हायवे पर्यंत गेलो, पार पुण्यापर्यंत जाऊन आलो, कुठेही सापडली नाही. आता आणखीन कुठे कुठे शोधायचं? एवढं सगळं शोधूनही मंजिरी सापडली नाही याचा अर्थ कुठेतरी शोधायचं राहिलंय ना प्रिया. असं हट्टाला पेटू नकोस. मग तू काहीही समज, मंजिरीला घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही. पण हा मावशी बोल. प्रिया कुठे आहेस तू? मी इथे जवळच आहे. बोल ना, काय झालं? अगं सत्यजितचा काहीच पत्ता लागत नाहीये. मावशी तो माझ्या बरोबरच आहे. अगं मी मंजिरीला शोधायला म्हणून बाहेर पडलोय. रात्रभर फिरतोय पण ती सापडतच नाहीये. आणि सत्यजित बघ काही ऐकायलाच तयार नाही. मंजिरीला घेतल्याशिवाय घरी परत येणार नाही असं म्हणतो. आता काय समजवू त्याला? प्रिया, सत्यजितला सांग मंजिरी इकडे घरी पोचलेली आहे. काय? मंजिरी? आता घरी ये. बरं आम्ही आलो. सत्यजित मंजिरी घरी पोचली. अगं पोरी, अगं काहीतरी बोल. कुठे होतीस तू? मी काय म्हणते ऐकतेस नव? अगं तुझ्या काळजी पोटी जीवात जीव नव्हता बघ. रातभर कुठे होतीस तू? काय कुठे होतीस? आजी मला मला काहीच आठवत नाही हो. असं कसं पोरी? अगं आठवण्याचा प्रयत्न कर. आता काहीच बोलणार नाही ती सासूबाई. आता कळेल तुम्हाला तिच्यामुळे आम्हाला काय आणि कसा त्रास होत होते. सुनबाई, तिच्या मनावर आधीच एवढा आघात झालाय. कसला आघात? आम्हाला सवय झाली हिच्या अशा नाटकांची. सगळ्यांना बघून वाटत असेल की किती चांगली मुलगी आहे. अच्छे, जेव्हा कधी उत्तर द्यायची वेळ येते ना तेव्हा हे असं तोंड शिवल्यासारखं गप्प बसते ती.
सुनबाई ही येळ आहे का असं बोलायची? तुझा आधार मागणाऱ्या माणसाला आधार द्यायचा असतोय बघ, त्याच्यावर आरोप ठेवायचा नसतोय बघ. त्या पोरीची सूद बी गेली आहे. आणि सत्यजितचं काय? त्याला नाही त्रास होतोय? रात्रभर हिला वेड्यासारखा शोधत भटकतोय तो. अगं, पण तिला दोष देण्याऐवजी तिचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घे. काय ऐकायचं तिचं सासूबाई? काहीही झालेलं नाहीये तिला. तिला माहिती होतं घरी आल्यावर आपल्याला सगळे प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं आपल्याकडे नाहीयेत. त्याच्यावरचा उपाय म्हणून हे गप्प बसायचं शोधून काढलंय तिने. मंजिरी, मावशी आज चल मला बोलायचंय तुझ्याशी. आई, चल. काल तू नेमकी कुठे होतीस हे तू नीट आणि खरं खरं सांगणार आहेस? मंजिरी, मला मला काही आठवत नाही हो. घरातल्या सगळ्या लोकांचा जीव रात्रभर टांगणीला लावून तू कुठे होतीस मंजिरी? मला 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 काही आठवत नाही हो. आई. मला मला खरंच काही आठवत नाहीये. मला मला एवढं आठवतं की गणा दादाने मला बस स्टॉपवर सोडलं आणि मला जाग आली तेव्हा मी कोल्हापूरला जाणाऱ्या बसमध्येच होते. बाकी मला काही आठवत नाहीये. काल दिवसभर तू पुण्यात होतीस हे तुला आठवतंय? परवा रात्री तुझ्या बाबांना बघायला आपण तिथे गेलो होतो हे तुला आठवतंय? आठवतंय का? मग जर तुला हे सगळं आठवतंय तर काल रात्री तू कुठे होतीस हे तुला कसं नाही आठवत मंजिरी? हा? आणि रडायचं बंद कर, आधी रडायचं बंद कर. मला खरंच कळत नाही तुझं आता मी काय करू. तू काय मुद्दाम करतेस का ग हे सगळं? हा? कारण तुला माहितीये मला ह्या सगळ्याचा त्रास होणार, मग मी आरडाओरडा करणार, तोडफोड करणार, सगळं जग म्हणणार की सत्यजित आक्रस्थळेपणा करतो. पण जग हे बघायला येत नाही की सत्यजित नेमका आक्रस्थळेपणा का करतो. जाणून बुजून करतेस तू हे सगळं? हा? नाही हो, मी देवा शपथ सांगते, मला खरंच काहीच आठवत नाही. हा, कोणीतरी गुंगीचं औषध दिलं असेल मला. म्हणजे चक्कर आल्यासारखं झालं होतं मला. आणि जेव्हा जाग आली तेव्हा मी कोल्हापूरमध्येच होते हो. म्हणजे ते कोल्हापूरच्या बसमध्येच होते. मला काही आठवत नाही. मी खरंच थकलोय आता तुझ्या समोर मंजिरी. तुझ्या या भाकड कथांचा आता वीट आलाय मला. लेकरा, मला ठावा आहे मी इथे आलेली तुला आवडणार नाही, तरी बी विचारते, मी आत येऊ?
आम्ही नवरा बायको इथे बोलत असताना तुझी लुडबुड नकोय मला. हे बघ, तसंही या घरात खूप सहन करतोय मी तुला. माझा आणखी अंत पाहू नको. तुझ्या पाया पडतो मी, प्लीज जा तू इथून, जा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, सुनबाई रातभर घराबाहेर होती. तिला काय होतंय, तिला कुठे दुखतंय का, खुपतंय का, विचार तिला. डॉक्टराकडे घेऊन जा, काळजी घे तिची. तिला असं कोर्टात उभं राहिल्यागत प्रश्न विचारू नगस बघ. काय करायचं ते बघायला मी समर्थ. मला तू नकोयस आणि तुझे सल्ले तर त्याहून नको. चल जा तू, बघून घेत मी काय ते. तुझं असं म्हणणं आहे की कोणीतरी तुला गुंगीचं औषध दिलं. चल चल चल, उठ. मला आता तुझी नाटकं नकोय. उठ. आत्ताच्या आत्ता आपण डॉक्टरांकडे जातोय. तुझा पूर्ण चेकअप करून घेणार आणि मग मला कळेल तू खरं बोलतेस की. चल चल मंजिरी, चल. मिसेस, एक महत्वाचा मेसेज. आम्ही बाहेर चाललोय. आम्ही येऊस तर दार उघडायचं नाही. आलं लक्षात? अहो, बोला बोला. अंबाबाईच्या दर्शनासाठी देवळात जायचं होतं. कशाला? माझा उपवास होता आज, म्हणून. पती परमेश्वर असताना कशाला पाहिजे बाहेरचा देव? घरात तांबडे बाबाचा वास असताना कशाला पाहिजे देऊळ? आस्क मी परमिशन, इंग्लिश और गो मंदिर. आस्क. आस्क. कॅन आय गो टू द टेम्पल? कुठलं इंग्लिश आहे? काय इंग्लिश आहे? मुळात हे इंग्लिश आहे. कधी जाणार? आता घरातली सगळी कामं आटपल्यावर. किती वाजता? 11. परत कधी येणार? 1-1.5 तासात. 1 की 1.5? 1.5 तासात. म्हणजे 12:30. ऐका, नीट ऐका. 11:59 तुमचा पाय घरात पाहिजे. गणित ऐका. जायला 20 मिनिटं, यायला 20 मिनिट. आणि देवीशी हितगुज 19 मिनिट. त्यातले 18 मिनिटं देवीशी माझ्याबद्दल बोलायचं, 1 मिनिट स्वतःबद्दल बोलायचं. समजलं? समजलं? दुसरं ऐका. 11:59 मी फोन करणार नाही. आणि समजा मी फोन केला आणि तुम्ही अटेंड नाही केलं, तुम्ही आहे, मी आहे आणि हंटर. समजदार. समजदार मिसेस. समजदार मिसेस. तिकडे येऊ मी. डोर क्लोज. आई, मला माहितीये तुम्ही आता खूप टेन्शन मध्ये आहात. आई, पण आपण तरी काय करणार? ह्या अशा परिस्थितीत जे काही करायचं ते सत्यजित दादांनी करायला हवंय. खरं तर ते तर काहीच करायला तयार नाहीत. काही कळत नाहीये मला.
एवढं सगळं घडलं तरी हा मुलगा त्या मंजिरीशी संबंध का ठेवू नये हेच कळत नाहीये मला. लग्नानंतर खूप बदललाय सत्यजित. माझा शब्दही मोडू लागलाय तो. हो ना, म्हणजे ह्यापूर्वी दादांनी कधी तुमचा शब्द अजिबात खाली पडून दिला नाही, नाही का? आता रात्रभर ही मुलगी बाहेर होती. हा गेला तिला शोधायला. रात्रभर शोधत राहिला अगदी पुण्यापर्यंत. अहो आई, आता दादा वहिनींना घेऊन डॉक्टरांकडे गेलेत म्हणे. काही झालेलं नाहीये तिला. आता ती नाटकं करणार आणि हा फसणार बस. हो ना, आणि डॉक्टर तरी काय, शरीराच्या दुखण्यावर देतील 2-4 गोळ्या, पण मनाचं काय, त्याचा खरेपणा कुठून मिळणार? त्याच्यावर कोण इलाज करणार हो? या मुलीनं अगदी उरली सुरली लाच सुद्धा वेशीवर टांगली. घरामध्ये खट बसलेत, देवीची पूजा अर्चा आहे, त्याच्या पावित्र्याचा सुद्धा विचार करत नाहीये ही.